बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होणार का याची राजकारणामध्ये चर्चा रंगली आहे। ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो, पण महायुतीतील मित्र असलेल्या भाजपने याच ठाण्याला आपल्या ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय। भाजपने महापौर आपलाच बसणार असं ठासून सांगताच शिवसेनेतही चलबिचल सुरू झाली। बघूयात हा खास रिपोर्ट। ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्या ठिकाणी आम्ही जायलाच पाहिजे। कोणाची जहागिरी नसते। महायुती म्हणून लढण्यात वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता सुद्धा आमची तयारी आहे। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे। सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाही। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आणि भाजपात फटाके फुटू लागलेत। ठाणे महानगरपालिकेसाठी भाजपानं इच्छुकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करत स्वबळाची चाचपणी केली। असं असतानाच या शिबिराच्या 1 दिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ठाणे महापालिका स्वबळावर लढा असा नारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला। ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेंच्या शिवसेनेची बैठक, संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात चर्चा। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपबाबत नाराजीचा सूर। विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी। माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांकडून ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी। महायुती म्हणून लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो। नागरिकांसमोर जाताना ठाणे महानगरपालिका म्हणून युती म्हणून लढावं। जी राज्यात युती आहे ही आमची इच्छा आहे, पण समोरच्या कोणाची जर इच्छा नसेल तर गेले 10 वर्ष काही त्याच्या अगोदरपासून आम्ही वेगवेगळे लढतोय आणि या महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आणतोय। त्यामुळे आमची सुद्धा प्रत्येक वॉर्डामध्ये तयारी आहे। महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात, वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता सुद्धा आमची तयारी आहे। भाजपची जिल्ह्यामध्ये ताकद वाढलेलीच आहे। जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचेच आहेत। प्रश्न हा आहे की ढवळाढवळ करण्याचा काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे। ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान, आमच्या कार्यकर्त्याचा हक्क, त्याचा न्याय आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्या ठिकाणी आम्ही जायलाच पाहिजे। कोणाची जहागिरी नसते। ठाणे महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजपानं शड्डू ठोकलाय। आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेलेंच्या उपस्थितीत भाजपाचं मार्गदर्शन शिबिर पार पडलं। यावेळी सर्व प्रभागातील इच्छुकांचे फॉर्म भरण्यात आले। दरम्यान या बैठकीत अब की बार 70 पार आणि महापौर भाजपाचाच होणार असा नाराही देण्यात आला। प्रत्येकानं आपापल्या प्रभागात तयारीला लागा। ही निवडणूक वेगवेगळी लढायची आहे। महायुतीत एकत्र असलो तरीही ही लढाई मैत्रीपूर्वक लढायची आहे। सर्व इच्छुकांनी आणि माजी नगरसेवकांनी कामाला लागा। प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे। आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल। प्रत्येक पक्ष हे मांडत राहणार आहे। ती योग्य वेळेला दिला जाईल। शेवटी या जोर बैठका चालू राहतात आणि गेल्या 20 वर्षामध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाही आहे। एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात। ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत। आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाही। काही लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे। ठाण्यापाठोपाठ मुंबईतही शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून भाजपासह ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय। यंदा मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल अशा आशयाचे बॅनर परिसरात झळकले।
थोडक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच घमासान रंगल्याचं बघायला मिळतंय. यंदा ठाणे महानगरपालिकेसाठी तिहेरी सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा, महायुती तोडू नका. आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी, प्रसाराच्या वेळी, समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही, कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही, मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत. प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत. त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा. एकीकडे ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलनाच्या माध्यमातून मोट बांधण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे भाजपानं अब की बार 70 पार असा नारा दिलाय. त्यामुळं आपल्याच बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेची नाकाबंदी होणार हे नक्की. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.